मतदार पडताळणीचे काम करताना बीएलओ शिक्षकाची प्रकृती बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सुरू। कामाचा अतिरिक्त ताण आणि वरिष्ठांच्या दबावामुळे घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप। लोहारा जिल्हा परिषद उर्दू शाळेतील खळबळजनक प्रकार। बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लोहारा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। मतदार पडताळणीचे काम करत असताना कामाचा अतिरिक्त ताण आणि वरिष्ठांच्या सततच्या दबावामुळे शिक्षक तथा बीएलओ फारुख खान इब्राहिम खान यांची प्रकृती अचानक बिघडून ते बेशुद्ध पडले। ही घटना मंगळवार जुलै 14 रोजी दुपारी घडली असून सध्या त्यांच्यावर शेगाव येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार लोहारा जिल्हा परिषद उर्दू शाळेत कार्यरत असलेले शिक्षक फारुख खान इब्राहिम खान यांच्याकडे मतदार पडताळणीचे अर्ज भरण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती। मंगळवारी दुपारी शाळेत हे काम करत असतानाच त्यांची प्रकृती कमालीची बिघडली आणि ते अचानक जमिनीवर कोसळले। हे पाहून उपस्थित गावकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्यांना प्राथमिक मदत केली आणि तात्काळ शेगाव येथील निदा रुग्णालय या खासगी रुग्णालयात दाखल केले। फारुख खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। बुधवार संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। नातेवाईकांमध्ये तीव्र संताप, चौकशीची मागणी। शिक्षक फारुख खान यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच लोहारा गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। दरम्यान हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित वरिष्ठांकडून वेळोवेळी दबावतंत्राचा वापर केला जात होता, असा थेट आरोप फारुख खान यांच्या नातेवाईकांनी केला आहे। एकीकडे शाळेचे नियमित काम आणि दुसरीकडे मतदार पडताळणीच्या कामासाठी वरिष्ठांचा सततचा तकादा या दुहेरी कात्रीत अडकल्यामुळे ते हतबल झाले होते आणि याच दबावामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगत नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। बरे वाईट झाल्यास वरिष्ठांना दोषी धरावे। सध्या शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांवर आधीच इतर शैक्षणिक जबाबदाऱ्यांचा मोठा भार आहे। त्यातच मतदार पडताळणीच्या कामासाठी वरिष्ठांकडून प्रचंड दबाव आणला जात आहे। वास्तविक पाहता बीएलओंना जनगणनेच्या कामातून सूट देण्यात आली होती, त्यामुळे हे मतदार पडताळणीचे काम उन्हाळ्याच्या सुट्टीतच करून घेणे अधिक योग्य राहिले असते। प्रशासनाच्या या जाचक धोरणामुळे जर एखाद्या शिक्षकाचे बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी संबंधित वरिष्ठांनाच दोषी धरण्यात यावे, अशी संतप्त आणि आक्रमक प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद अझहरुद्दीन मोहम्मद कमरुद्दीन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। शिक्षकांवर शैक्षणिक कामांव्यतिरिक्त लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांचा आणि प्रशासकीय दबावाचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शिक्षक वर्गातून या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे।